हॅलो विद्यार्थी मित्रांनो, मागच्या व्हिडिओमध्ये आपण प्रेझेंट टेन्स पूर्ण डिस्कस केलेला आहे. जे सब टाईप होते ते पूर्ण युजेससहित पाहिलेले आहे. आज आपण या व्हिडिओमध्ये पास्ट टेन्स आणि फ्युचर टेन्स जर होत असेल या व्हिडिओमध्ये तर आपण पूर्ण कंप्लीट करण्याचा प्रयत्न करूया. बघा, सिम्पल पास्ट टेन्स, साधा भूतकाळ, याचं स्ट्रक्चर आहे सब्जेक्ट प्लस V2 प्लस ओ, आणि मी इथं स्टार करून दिलेला आहे तुम्हाला. हा स्टार कशासाठी केलेला आहे हे लक्षात घ्याल. आता मी तुम्हाला एक्सप्लेन करणारच आहे. सो सिम्पल पास्ट टेन्स इज यूज्ड, बघा सिम्पल पास्ट टेन्स इज यूज्ड कशासाठी वापरला जातो सिम्पल पास्ट टेन्स? टू डिनोट ॲन ॲक्शन इन द पास्ट, म्हणजे भूतकाळात एखादी ॲक्शन घडली अशासाठी, हे सांगण्यासाठी या टेन्सचा वापर होतो आहे. फॉर एक्झाम्पल, वी प्लेड मॅच लास्ट संडे, आम्ही मागच्या संडेला मॅच खेळलो, है ना. बघा, सब्जेक्ट प्लस V2 प्लस ऑब्जेक्ट. ओके, आम्ही मागच्या संडेला मॅच खेळलो. किंवा वी लर्न्ड इंग्लिश ॲट स्कूल, आम्ही शाळेमध्ये इंग्रजी शिकलो. आता मला एक सांगावं असं वाटते सर्वप्रथम की व्हॉट इज द डिफरन्स बिटवीन प्रेझेंट परफेक्ट टेन्स अँड सिम्पल पास्ट टेन्स. प्रेझेंट परफेक्ट आणि सिम्पल पास्ट टेन्समध्ये काय फरक आहे? सो प्रेझेंट परफेक्ट टेन्स इज यूज्ड व्हेन ॲक्शन इज डन बट इट्स इन्फ्लुएन्स स्टील रिमेन इन द प्रेझेंट. त्या एखाद्या घडलेल्या ॲक्शनचा इन्फ्लुएन्स अजूनही प्रेझेंट टेन्समध्ये असेल तेव्हा प्रेझेंट परफेक्ट टेन्स यूज करतो. ॲक्शन त्यामध्ये पण घडलेली असते. आणि सिम्पल पास्ट टेन्स इज यूज्ड व्हेन देर इज नो इन्फ्लुएन्स ऑफ दॅट ॲक्शन विच इज डन इन द पास्ट इन द प्रेझेंट. जे पास्टमध्ये ॲक्शन घडलेली आहे त्याचा प्रेझेंटवर कुठलाही इन्फ्लुएन्स नाही आहे, अशा वेळेस आपण सिम्पल पास्ट टेन्स यूज करतो. ओके, त्यानंतरचा एक सेकंड यूज बघा, टू डिनोट हॅबिच्युअल ॲक्शन इन द पास्ट. भूतकाळातल्या सवयी दाखवण्यासाठी देखील सिम्पल पास्ट टेन्सचा वापर होतो. आता बघा, हॅबिच्युअल ॲक्शन इन द पास्ट दाखवण्याचं काम दोन मॉडेल व्हर्बनं करते, हे तुम्हाला कदाचित माहीत असेल. एक आहे वूड आणि एक आहे यूज टू. राईट, यूज टू ऑल्सो सजेस्ट द हॅबिच्युअल ॲक्शन इन द पास्ट आणि वूड ऑल्सो सजेस्ट हॅबिच्युअल ॲक्शन इन द पास्ट. बघा, सिम्पल पास्ट टेन्स देखील काही प्रमाणात आपल्याला हॅबिच्युअल ॲक्शन इन द पास्ट दाखवते. ही केम टू अवर हाऊस एव्हरी इव्हिनिंग, याचं मिनिंग होते तो आमच्या घरी प्रत्येक इव्हिनिंगला यायचा. आता हेच सेंटेन्स आपण वूड किंवा यूज टूमध्ये कसं लिहू शकतो? ही यूज टू कम आवर हाऊस एव्हरी इव्हिनिंग. राईट, तो प्रत्येक इव्हिनिंगला आमच्या घरी यायचा. नेक्स्ट, माय ग्रॅनी नेव्हर टोल्ड लाईज, माझी आजी कधीच खोटं बोलत नव्हती. खोटं बोलत नव्हती. ओके, सो हे दोन्ही सेंटेन्सेस तुम्ही यूज टूमध्ये लिहू शकता किंवा वूडमध्ये पण लिहू शकता. हॅबिच्युअल ॲक्शन इन द पास्ट, आणि ते सिम्पल पास्टमध्ये पण दाखवल्या जाते. सो थर्ड यूज, टू डिनोट ॲन ॲक्शन गोईंग ऑन इन द पास्ट. आता एखादी ॲक्शन भूतकाळात चालू होती, हा तर पास्ट कंटिन्यूस टेन्स असायला पाहिजे. पण सेंटेन्स बघा इथं, व्हाईल दे डान्स वी सॅंग. याचं मिनिंग जर आपण शब्दशः काढलं तर असं होईल, जेव्हा ते नाचले तेव्हा आम्ही गाणे म्हटलं. राईट, बट त्याचं मिनिंग इथं पहा मी लिहून दिलेलं आहे. इट मीन्स व्हाईल दे वर डान्सिंग वी वर सिंगिंग, जेव्हा ते नाचत होते तेव्हा आम्ही गाणे म्हणत होतो. आता ॲक्च्युली व्हाईल दे डान्स वी सॅंग हे सिम्पल पास्टचं सेंटेन्स आहे दोन्ही ठिकाणी, बरोबर आहे. पण त्याचं मिनिंग असं होते, व्हाईल दे वर डान्सिंग वी वर सिंगिंग, म्हणजे भूतकाळातली एखादी ॲक्शन चालू होती अशासाठी देखील सिम्पल पास्टचा वापर केला जातो. पास्ट कंटिन्यूसमध्ये तर केला जातोच, पण सिम्पल पास्टमध्ये देखील होतो. चला आता आपण मॉडेल सेंटेन्स बघूया. आपल्याला
अफर्मेटिव्ह, निगेटिव्ह, इंटरॉगेटिव्ह, डबल इंटरॉगेटिव्ह एक मॉडेल सेंटेन्स आपण प्रत्येक टेस्टमध्ये पाहत आलेलो आहे, ते आपण पुन्हा एक्सप्लेन करण्याचा प्रयत्न करू. बघा, सचिन प्लेड क्रिकेट. SV2 ऑब्जेक्ट. सचिन प्लेड क्रिकेट, सचिन क्रिकेट खेळला. आपल्याला म्हणायचं आहे सचिन क्रिकेट खेळला नाही, सचिन डिड नॉट प्ले क्रिकेट. बघा इथे मी टेन्सच्या सुरुवातीलाच एक स्टार करून दिलेला होता तुम्हाला. सचिन डिड नॉट प्ले क्रिकेट. जरी आपण स्ट्रक्चर S+V2+O असं लिहित असतो, पण वाक्य निगेटिव्ह करत असताना आपल्याला क्रियापदाचं पहिलं रूपच घ्यावं लागते, कारण की यामध्ये सहाय्यकारी क्रियापद आहे डीड. सिम्पल पास्ट टेन्समध्ये सहाय्यकारी क्रियापद आहे डीड, आणि सिम्पल प्रेझेंटमध्ये डू आणि डज आहे, राईट. तर सचिन डिडंट प्ले क्रिकेट, सचिन क्रिकेट खेळला नाही. सचिन डझंट प्ले क्रिकेट, सचिन क्रिकेट खेळत नाही. सचिन डिडंट प्ले क्रिकेट, सचिनने क्रिकेट खेळले नाही. ओके, ॲक्शन ती झाली नाही. त्यानंतर इंटरॉगेटिव्ह. डीड सचिन प्ले क्रिकेट. तेच सहाय्यकारी क्रियापद डीड आपल्याला वाक्याच्या सुरुवातीला घेऊन आपण प्रश्नार्थक वाक्य तयार करू शकतो. डीड सचिन प्ले क्रिकेट, सचिन क्रिकेट खेळला का. हे बघा, वाक्य निगेटिव्ह असो, इंटरॉगेटिव्ह असो, सिम्पल पास्ट टेन्सचं, तरी आपल्याला क्रियापदाचं पहिलं रूपच घ्यावं लागते, V1च घ्यावं लागतं. म्हणून तो स्टार तुम्ही लक्षात ठेवाल. सिम्पल हा 12 टेन्सपैकी एकच असा टेन्स आहे ज्यामध्ये स्ट्रक्चरमध्ये सब्जेक्ट प्लस V2+ आपण O लिहितो, पण ॲक्च्युअल प्रॅक्टिसमध्ये आपल्याला V1 यूज करावं लागतं. कुठल्या सेंटेन्समध्ये? निगेटिव्ह सेंटेन्समध्ये आणि इंटरॉगेटिव्ह सेंटेन्समध्ये. मात्र अफर्मेटिव्ह सेंटेन्समध्ये आपल्याला V2 लिहावं लागतं. ओके. त्यानंतर बघा, डिडंट सचिन प्ले क्रिकेट, सचिन क्रिकेट खेळला नाही का. डिड सचिन प्ले क्रिकेट, सचिन क्रिकेट खेळला का. डिडंट सचिन प्ले क्रिकेट, सचिन क्रिकेट खेळला नाही का, राईट. त्यानंतर व्हॉट डिड सचिन प्ले, सचिन काय खेळला. एखादं उदाहरण घ्या. व्हेन डिड इंडिया गेट फ्रीडम, भारताला स्वातंत्र्य कधी मिळालं, राईट. व्हेन डिड यू वेकअप टुडे, तू आज कधी सकाळी उठला. हे काही सेंटेन्सेस आहे आणि सेंटेन्सेस फॉर प्रॅक्टिस. बघा, माय फ्रेंड गेव मी हिज ओल्ड मोबाईल. माय फ्रेंड सब्जेक्ट आहे, गेव V2 आहे, आणि मी ऑब्जेक्ट आहे, आणि हे एक्सेट्रा आहे. माय फ्रेंड गेव मी हिज ओल्ड मोबाईल, माझ्या मित्राने त्याचा ओल्ड मोबाईल मला दिला, राईट. दिला म्हणजे ॲक्शन झालेली आहे. सिम्पल पास्ट टेन्स इज यूज्ड व्हेन ॲक्शन इज डन, राईट. सी द सेकंड सेंटेन्स. सुधीर नेव्हर स्पोक लाय इन हिज लाईफ, सुधीर त्याच्या जीवनामध्ये कधीच खोटं बोलला नाही, राईट. इंडिया ओन एस्टरडेज मॅच, V2 अफर्मेटिव्ह सेंटेन्स आहे. भारत कालची मॅच जिंकला, राईट. माय स्कूल टीचर स्टार्टेड अ न्यू ॲक्टिव्हिटी इन द क्लास, माझ्या स्कूल टीचरने क्लासमध्ये नवीन ॲक्टिव्हिटी सुरू केली. बघा, वाय डिडंट यू गिव्ह माय मनी अप टिल नाव. वाय डिडंट यू गिव्ह माय मनी अप टिल नाव म्हणजे तू मला माझे पैसे आतापर्यंत का दिले नाही. वाय डिडंट यू गिव्ह, पहा याच्यामध्ये क्रियापदाचं V1 वापरलेलं आहे. आता मी याच्यावर स्ट्रेस का देत आहे की बरेच आम्ही क्लासमध्ये शिकवत असताना बरेच विद्यार्थी सिम्पल पास्ट टेन्समध्ये काही मिस्टेक करण्याचा प्रयत्न करतात, कारण की त्यांना माहीत असते की आपलं स्ट्रक्चर सब्जेक्ट प्लस V2+O आहे, आणि म्हणून ते निगेटिव्हमध्ये आणि इंटरॉगेटिव्हमध्ये देखील V2 लिहिण्याचा प्रयत्न करतात. पण मित्रांनो, V2 फक्त अफर्मेटिव्ह सेंटेन्सेसमध्ये यूज होते. हे बघा, माय टीचर स्कूल टीचर स्टार्टेड, इथं मी V2 लिहिलं, पण याचंच आपल्याला निगेटिव्ह जर करायचं असेल तर सेंटेन्स कसं होईल. माय स्कूल टीचर डिड नॉट स्टार्ट, फक्त V1. माय स्कूल टीचर डिड नॉट स्टार्ट
अ न्यू ॲक्टिव्हिटी इन द क्लास, असं त्याचं निगेटिव्ह सेंटेन्स होईल. बरोबर आहे. आणि म्हणून निगेटिव्हमध्ये V1 आणि इंटरॉगेटिव्हमध्ये V1 आपल्याला करायचं असतो. वाय डिडंट यू गिव्ह माय मनी अप टिल नाऊ, तू मला आत्तापर्यंत माझे पैसे का दिले नाही. सी हिअर इंटरॉगेटिव्ह. डिड यू राईट धिस आर्टिकल, तू हे आर्टिकल लिहिलं का. राईट. आर्टिकल म्हणजे लेख आणि आर्टिकल म्हणजे उपपद पण होते, ए एन दी, हे तुम्हाला माहिती आहे. त्यानंतर बघा, व्हेन डिड इंडिया गेट फ्रीडम. व्हेन डिड इंडिया गेट फ्रीडम, इथं गॉट फ्रीडम नको, कारण का विद्यार्थी गॉट लिहिण्याचा प्रयत्न करतात, व्हीटी ते वापरतात, पण पास्ट टेन्समध्ये आपल्याला निगेटिव्हमध्ये आणि इंटरॉगेटिव्हमध्ये V1च आपल्याला लिहावं लागतं. सी द नेक्स्ट सेंटेन्स. जसा प्रश्न जर विचारला व्हेन डिड इंडिया गेट फ्रीडम, त्याचा आन्सर बघा आपल्याला कसं द्यावं लागेल. इंडिया गॉट फ्रीडम इन 1947. भारताला 1947मध्ये स्वातंत्र्य मिळालं. गॉट फ्रीडम. ओके. V2 म्हणजे अफर्मेटिव्ह आहे. आणि आपल्याला असं म्हणायचं आहे भारताला 1940मध्ये स्वातंत्र्य मिळालं नाही. मग हे सेंटेन्स कसं होईल. इंडिया डिड नॉट or didn't get freedom in 1940. 1940ला भारताला स्वातंत्र्य मिळालं नाही, म्हणून आपल्याला V1 वापरावं लागेल. पण आपल्याला म्हणायचं आहे भारताला स्वातंत्र्य 47ला मिळालं, तर इंडिया गॉट फ्रीडम इन 1947. ओके, कळलं असेल. नेक्स्ट, वाय डिड यू चूज सायन्स फॅकल्टी, तू सायन्स फॅकल्टी का बरं चूज केली. राईट, V1. सी, आय चोज सायन्स फॅकल्टी. आय चोज याचं उत्तर आपण कसं देऊन राहिलो आहे. आय चोज V2 करून मी निवडली. आय चोज सायन्स फॅकल्टी बिकॉज आय वॉन्ट टू बी अ डॉक्टर. मी सायन्स फॅकल्टी का चूज केली, कारण की मला डॉक्टर बनायचं आहे. पहा आता यामध्ये काही पॉईंट्स आहे, पॉईंट्स टू बी रिमेंबर्ड. पॉईंट्स टू रिमेंबर काय काय लक्षात ठेवायचं आहे टेन्समध्ये. We can't use present perfect tense with adverb denoting past time. Okay. See, we can't use present perfect tense with adverbs denoting past time. आपल्याला प्रेझेंट परफेक्ट टेन्सचा वापर करायचा नाही आहे. डिनोटिंग पास्ट टाईम म्हणजे पास्टचे काही वर्ड वापरून आपल्याला प्रेझेंट परफेक्ट टेन्स करता येत नाही. जसं इथं हे बघा, ही हॅज कम हिअर येस्टरडे, मी इथं पास्ट टाईम येस्टरडे दाखवलेला आहे, म्हणून हे नॉट करेक्ट सेंटेन्स आहे. ओके. ही हॅज कम हिअर येस्टरडे, तो काल इथं आलेला आहे, असं न म्हणता आपण सिम्पल पास्ट टेन्समध्ये ते सेंटेन्स करायला पाहिजे. ही केम हिअर येस्टरडे. येस्टरडे जर आपण यूज करत असेल तर सिम्पल पास्ट टेन्स करायचं आहे. ओके. म्हणजे आपल्याला प्रेझेंट परफेक्ट टेन्समध्ये पास्ट डिनोटिंग ॲडव्हर्स डिनोटिंग पास्ट टाईम असं आपल्याला लिहायचं नाही आहे. राईट. एखादं सेकंड सेंटेन्स बघा. ही रिच्ड होम लास्ट नाईट, तो काल रात्री पोहोचला. सिम्पल पास्टचं वाक्य आहे आणि हे करेक्ट आहे. पण मला काय म्हणायचं होतं की आपल्याला जसं लास्ट नाईट शब्द घेतला याच्यासोबत तुम्ही प्रेझेंट परफेक्ट टेन्स वापरू नका, फक्त तो सिम्पल पास्ट वापरा. ही हॅज रिच्ड होम लास्ट नाईट असं आपण म्हणत नाही, कारण की इथं लास्ट नाईट हे ॲडव्हर्ब वापरलेले आहे रिलेटेड विथ पास्ट. राईट. म्हणून ते प्रेझेंट परफेक्ट टेन्समध्ये घेतल्या जात नाही, तर ते लिहिल्या जाते सिम्पल पास्टमध्ये. ही रिच्ड होम लास्ट नाईट. ओके. नोट द डिफरन्स. पहा इथे एक वाक्य दिलेलं आहे, आणखी आपली आयडिया क्लिअर होईल. वी हॅव लिव्ड हिअर फॉर 10 years. आम्ही इथे 10 वर्षापासून राहिलेलो आहे. याचा अर्थ काय, हे दिस इज अ प्रेझेंट परफेक्ट टेन्स, सेंटेन्स ऑफ प्रेझेंट परफेक्ट टेन्सचं वाक्य आहे बघा. वी हॅव लिव्ड. राईट. स्ट्रक्चर सब्जेक्ट प्लस हॅव हॅज प्लस V3. हिअर फॉर 10 years. आम्ही 10 वर्षापासून येथे राहिलेलो आहे. याचा अर्थ काय होते. इट शोज दॅट वी स्टील आर लिव्हिंग हिअर. या सेंटेन्सचा अर्थ काय होते, याचा अर्थ असा होते की अजूनही आम्ही इथे राहत आहे.
म्हणजे जेव्हा तुम्ही प्रेझेंट परफेक्ट टेन्स यूज कराल याचा अर्थ म्हणजे ॲक्शन तर झालेली आहे, पण याचा अर्थ असा होऊन राहिला की इट शोज दॅट वी आर स्टील लिव्हिंग हिअर, अजूनही आम्ही इथं राहत आहे. ओके, आता एक दुसरं वाक्य बघा, वी लिव्ड हिअर फॉर 10 इयर्स. हे सिम्पल पास्टचं वाक्य आहे. अगोदरचं सेंटेन्स जे दिलेलं होतं ते प्रेझेंट परफेक्टचं होतं. म्हणजे प्रेझेंट परफेक्ट जर वापरत असेल आपण, जसं वी हॅव लिव्ड हिअर फॉर 10 इयर्स, याचा अर्थ अजूनही आम्ही इथे राहत आहे. ओके, पण इथं जर आपण सिम्पल पास्ट वापरत असेल, वी लिव्ड हिअर फॉर 10 इयर्स, याचा अर्थ काय होते मग, इट शोज दॅट वी आर नो लॉंगर लिव्हिंग हिअर. याचा अर्थ असा होते की आता आम्ही येथे राहत नाही. राईट. कधी, जेव्हा तुम्ही सिम्पल पास्ट टेन्स यूज कराल आणि म्हणाल वी लिव्ड हिअर फॉर 10 इयर्स, याचा अर्थ असा होते की आम्ही इथं आता राहत नाही आहे. पण प्रेझेंट परफेक्ट टेन्स जर तुम्ही वापरत असेल, वी हॅव लिव्ड हिअर फॉर 10 इयर्स, याचा अर्थ असा होते की स्टील वी आर लिव्हिंग हिअर. राईट. सो प्रेझेंट परफेक्ट टेन्स आणि सिम्पल पास्ट टेन्स दोन्हीही महत्त्वाचे टेन्सेस आपल्याला भाषेमध्ये पाहायला मिळते. आय होप दॅट तुम्हाला सिम्पल पास्ट टेन्स कळलेला असेल, है ना. थोडासा व्हिडिओ पॉज करून पुन्हा तुम्ही पाहू शकता. थोडं फास्ट होत असेल कारण की टेन्स हा मोठा भाग आहे आणि आपल्याला कमीत कमी वेळेमध्ये तो एक्सप्लेन करायचा आहे. सी द नेक्स्ट टेन्स, पास्ट कंटिन्युअस टेन्स. मी अगोदरच्या टेन्समध्ये तुम्हाला जो स्टार करून दिला आहे, हे कशासाठी केला होता की अफर्मेटिव्ह सेंटेन्समध्ये सिम्पल पास्ट टेन्समध्ये V2 लिहिल्या जाते, निगेटिव्ह सेंटेन्समध्ये V1 लिहिल्या जाते आणि इंट्रॉगेटिव्ह सेंटेन्समध्ये पण V1 लिहिल्या जाते. का असं का होते, कारण की आपल्याला डिडचा वापर करावा लागतो निगेटिव्ह आणि इंट्रॉगेटिव्ह सेंटेन्समध्ये. ओके, म्हणून V1 आणि त्यासाठी हा स्टार आहे, लक्षात घ्याल. ओके, सी पास्ट कंटिन्युअस टेन्स. व्हॉट इज अ स्ट्रक्चर, सब्जेक्ट प्लस वॉज वर प्लस V4, इथं प्लस पाहिजे, सब्जेक्ट प्लस वॉजवर प्लस V4 प्लस ऑब्जेक्ट. ओके, दिस इज अ स्ट्रक्चर. आणि वॉज कुठे यूज करायचा, वर कुठे यूज करायचा हे तुम्हाला माहिती असेल. आणि जे अगदी फर्स्ट, सेकंड, थर्ड, फोर्थ, फिफ्थमध्ये जे विद्यार्थी असेल त्यांनी समजून घ्यायचं आहे तुम्हाला. आय वॉज, वी वर, यू वर, ही वॉज, शी वॉज, इट वॉज आणि दे वर, हे स्ट्रक्चर तुम्हाला लक्षात घ्यायचं आहे. ओके, बघा आता यूज पास्ट कंटिन्युअस टेन्स. Past continuous tense is used when an action remains continue in the past. So simple. Past continuous tenseचा वापर कधी होतो, जेव्हा एखादी ॲक्शन भूतकाळामध्ये सुरू होती. राईट. अँड द चीप इंटरेस्ट इज नॉट द टाईम ऑफ ॲक्शन बट इट्स कंटिन्युटी. म्हणजे महत्त्वाचा मुद्दा यामध्ये आहे की ती ॲक्शन कंटिन्यू होती, भूतकाळामध्ये चालू होती, अशा वेळेनं या टेन्सचा वापर केला जातो. बघा, व्हेन आय सॉ हिम ही वॉज प्लेइंग चेस. जेव्हा मी त्याला पाहिलं तेव्हा तो चेस खेळत होता. सिम्पल पास्ट कंटिन्युअसचं वाक्य आहे, ही वॉज प्लेइंग चेस. राईट. सी नेक्स्ट सेंटेन्स, आय वॉज रायटिंग अ लेटर व्हेन ही केम इन. जेव्हा मी पत्र लिहित होतो तेव्हा तो आला. राईट. आय वॉज रायटिंग अ लेटर, पास्ट कंटिन्युअसचं वाक्य आहे. जेव्हा मी आय वॉज रायटिंग अ लेटर, मी पत्र लिहित होतो, वेन ही केम इन, तेव्हा तो आला. ओके. सी द अनादर यूज, फॉर रिपीटेड ॲक्शन ऑर हॅबिट्स इन द पास्ट. म्हणजे एखादी ॲक्शन रिपीट होत असेल किंवा हॅबिट्स इन द पास्ट, ॲक्शन्स ऑर हॅबिट्स इन द पास्ट दाखवण्यासाठी देखील पास्ट कंटिन्युअस टेन्सचा वापर केला जातो. आय वॉज कंटिन्युअली रिमाइंडिंग हिम टू बी केअरफुल. म्हणजे मी त्याला नेहमी रिमाइंड करत होतो टू बी केअरफुल, केअरफुल राहण्यासाठी मी त्याला रिमाइंड करत होतो, लगातार रिमाइंड करत होतो, म्हणजे आठवण करून देत होतो. ही वॉज ऑलवेज रिंगिंग मी अप अँड डिस्टर्बिंग मी. ही वॉज ऑलवेज रिंगिंग मी अप, तो मला नेहमी रिंग करत होता, अँड डिस्टर्बिंग मी, आणि मला त्रास देत होता. बघा आता ह्या टेन्स तुम्हाला मॉडेल सेंटेन्समधून चांगल्या प्रकारे कळते. सचिन वॉज प्लेइंग क्रिकेट, आपलं मॉडेल सेंटेन्स आहे सचिनचं. सचिन क्रिकेट खेळत होता, खेळत होता. आणि सिम्पल पास्टचं वाक्य काय होतं, सचिन प्लेड क्रिकेट, सचिन क्रिकेट खेळला.
आता हा म्हणते प्लेईंग क्रिकेट, सचिन क्रिकेट खेळत होता. ओके, ॲक्शन चालू होती खेळण्याची, कधी संपली माहीत नाही. सचिन वॉज नॉट प्लेईंग क्रिकेट, सचिन क्रिकेट खेळत नव्हता. त्यानंतर व्हर्बल करायचं आपल्याला, प्रश्नार्थक करायचा आहे. प्रश्नार्थक सो सिम्पल होते, कोणत्याही सेंटेन्समधलं सहाय्यकारी क्रियापद त्या सेंटेन्सचं त्या टेन्सचं सहाय्यकारी क्रियापद वाक्याच्या सुरुवातीला घेऊन आपण वाक्य जसं का तसं जर ठेवत असेल तर आपण ते इंटरॉगेटिव्ह किंवा व्हर्बल सेंटेन्स तयार होतं. जसं सचिन क्रिकेट खेळत होता का, वॉज सचिन प्लेईंग क्रिकेट, वॉज सचिन प्लेईंग क्रिकेट, सचिन क्रिकेट खेळत होता का. आता इंटरॉगेटिव्ह प्लस निगेटिव्ह बघा, त्यालाच नकार लावायचा आहे. वॉजंट सचिन प्लेईंग क्रिकेट, सचिन क्रिकेट खेळत नव्हता का. पहिलं सेंटेन्स आहे वॉज सचिन प्लेईंग क्रिकेट, सचिन क्रिकेट खेळत होता का. आपल्याला कधी कधी असंही म्हणावं लागते सचिन क्रिकेट खेळत नव्हता का, वॉजंट सचिन प्लेईंग क्रिकेट. ओके, WH सेंटेन्स बघा, वॉज सचिन प्लेईंग क्रिकेट, सॉरी व्हॉट वॉज सचिन प्लेईंग, सचिन काय खेळत होता. व्हॉट वर यू डुईंग एस्टरडे, तू काल काय करत होता. राईट, व्हॉट वर यू डुईंग ॲट 4 PM एस्टरडे, तू 4 वाजता काल काय करत होतास. आणि ॲक्शन वॉज गोईंग ऑन इन द पास्ट, कंटिन्यू ॲक्शन सुरू होती भूतकाळामध्ये. पहा आता काही आणखी सेंटेन्सेस आहे प्रॅक्टिससाठी, तुम्ही पण करत असाल. वी वर प्रेझेंटिंग द ड्रामा येस्टरडे, आम्ही काल ड्रामा प्रेझेंट करत होतो, आम्ही काल ड्रामा सादर करत होतो. राईट, करत होतो. एन्शियंट पीपल वर वर्शिपिंग द नेचर इन द पास्ट, एन्शियंट पीपल म्हणजे प्राचीन लोक, भूतकाळातील लोक काय करत होते, निसर्गाची पूजा करत होते. एन्शियंट पीपल वर वर्शिपिंग द नेचर इन द पास्ट, भूतकाळामध्ये एन्शियंट लोक निसर्गाची पूजा करत होते. लास्ट इयर आय वॉज लर्निंग इन द सेम स्कूल, मागल्या वर्षी मी त्याच शाळेमध्ये शिकत होतो. राईट, शिकण्याची ॲक्शन चालू होती. सी द नेक्स्ट, माय मदर वॉज वॉशिंग युटेन्सिल्स ॲट 5 PM टुडे, माझी आई आज 5 वाजता भांडी धुत होती. राईट, ॲक्शन ऑफ वॉशिंग युटेन्सिल्स वॉज गोईंग ऑन, चालू होती भांडे धुण्याची ॲक्शन, कधी संपले हे यामध्ये रेफरन्स येत नाही. मिस्टर पांडे वॉज सेलिब्रेटिंग हिज वेडिंग ॲनिव्हर्सरी येस्टरडे, मिस्टर पांडे त्यांची वेडिंग ॲनिव्हर्सरी काल साजरी करत होते. राईट, ही वॉज बी फुलिंग हर इन द स्कूल, बी फुल म्हणजे मूर्ख बनवणे, बी फुल म्हणजे मूर्ख. राईट, बी फुल म्हणजे हा व्हर्ब झाला, मूर्ख बनविणे. ही वॉज बी फुलिंग हर इन द स्कूल, तो तिला शाळेमध्ये मूर्ख बनवत होता, म्हणजे बनवत होता, करत होता. आय वॉज स्पीकिंग इंग्लिश, मी इंग्रजी बोलत होतो. शी वॉज गिविंग अ स्पीच, है ना. ॲक्शन या टेन्समध्ये भूतकाळामध्ये चालू होती, अशा वेळेने या टेन्सचा वापर केला जातो. सिम्पल पास्ट टेन्स इज यूज व्हेन ॲक्शन इज डन, संपलेली असते अशा वेळेने सिम्पल पास्ट हे ॲक्शन चालू होती. ओके, आणखी 2-3 सेंटेन्सेस बघा. आय अँड माय फादर वर वर्किंग इन द फार्म, मी आणि माझे वडील शेतामध्ये काम करत होतो. दीज स्टुडंट्स वर डुईंग नॉटीनेस इन द क्लास, हे विद्यार्थी क्लासमध्ये नॉटीनेस करत होते, मस्ती करत होते. मिसेस श्रीवास्तव हरसेल्फ वॉज सपोर्टिंग हर फॅमिली, मिसेस श्रीवास्तव स्वतः फॅमिलीला सपोर्ट करत होती, तिच्या फॅमिलीला सपोर्ट करत होती, करत होतो, जात होतो. ओके, अशासारखा व्हेन ॲक्शन वॉज गोईंग ऑन इन द पास्ट हे सांगण्यासाठी पास्ट कंटिन्युअसचा वापर केला जातो. त्यानंतर बघा पास्ट परफेक्ट टेन्स, आणि याचा करेक्ट आणि राईट यूज समजून घ्या तुम्ही, कारण की विद्यार्थी यामध्ये देखील कन्फ्यूज होतात. सो पास्ट परफेक्ट टेन्स पूर्ण भूतकाळ. राईट, सब्जेक्ट प्लस हॅड प्लस V3 प्लस ऑब्जेक्ट हे स्ट्रक्चर आहे. S प्लस हॅड प्लस V3 प्लस O, आणि 7ही सब्जेक्ट समोर तुम्हाला हॅडचाच वापर करायचा आहे.
आय हॅड, यू हॅड, दे हॅड, ही, शी, इट हॅड. ओके, चला बघा याचा राईट यूज बघा. आता कधी वापरला जातो? पास्ट परफेक्ट टेन्स. अतिशय महत्त्वाचं. दिस टेन्स इज यूज्ड व्हेन टू ॲक्शन्स हॅपन इन द पास्ट. जेव्हा भूतकाळामध्ये दोन घटना घडतात, दोन घडलेल्या असतात. द फर्स्ट ॲक्शन, for the first action past perfect tense is used, and the action which happens later on we should use simple past tense. म्हणजे जेव्हा भूतकाळामध्ये दोन घटना घडल्या, त्या घडलेल्या दोन घटनापैकी जे ॲक्ट किंवा जी ॲक्शन पहिल्यांदा घडली असेल त्याला पास्ट परफेक्ट टेन्स मध्ये टाकायची आहे, आणि त्यानंतर जे घटना घडली त्याला सिम्पल पास्ट टेन्समध्ये आपल्याला यूज करायचा आहे. म्हणजे हा टेन्स कधी यूज होतो? जेव्हा टू ॲक्शन्स हॅपन इन द पास्ट, जेव्हा दोन घटना घडते आणि घडलेल्या पहिल्या घटनेसाठी पास्ट परफेक्ट टेन्स आणि नंतरच्या घटनेसाठी सिम्पल पास्ट टेन्सचा आपल्याला वापर करायचा असतो. राईट. बघा आता इथं यूज. आय हॅड डन माय होमवर्क व्हेन गीता केम टू सी मी. आता बघा याच्यात दोन ॲक्शन झालेले आहे, डुईंग द होमवर्क अँड कमिंग ऑफ गीता. म्हणजे होमवर्क करणं आणि गीताचं येणं. बघा, आय हॅड डन माय होमवर्क, मी माझं होमवर्क पूर्ण केलं होतं, पास्ट परफेक्ट टेन्स आहे. व्हेन गीता केम टू सी मी, तेव्हा गीता मला भेटण्यासाठी आली. म्हणजे पहिल्यांदा काय झालं? मी माझं होमवर्क पूर्ण केलेलं होतं, ही पहिली ॲक्ट झाली, आणि गीता त्यानंतर आली. म्हणजे दोन्ही ॲक्ट पास्ट टेन्सच्याच आहे, पण हा टेन्स तेव्हाच वापरला जातो जेव्हा दोन ॲक्शन घडलेल्या असतात. त्यापैकी पहिली ॲक्शन जी घडली असेल ती पास्ट परफेक्ट, म्हणजे ती ॲक्ट आपल्याला पास्ट परफेक्ट टेन्समध्ये दाखवायची असते, आणि त्यानंतरची सिम्पल पास्ट. ओके, सी. टुडे आय रिसिव्ड अ पार्सल, बेस्ट एक्झाम्पल आहे. टुडे आय रिसिव्ड अ पार्सल विच हॅड ऑर्डर्ड इन द लास्ट वीक. बघा, आज मला पार्सल मिळालं, सिम्पल पास्ट टेन्स झाला. टुडे आय रिसिव्ड अ पार्सल, आय रिसिव्ड अ पार्सल म्हणजे हा पास्ट टेन्स आहे, सिम्पल पास्ट आहे. टुडे आय रिसिव्ड अ पार्सल, मला आज पार्सल मिळालं, नंतरची ॲक्शन झाली असेल हे नक्कीच. विच आय हॅड ऑर्डर्ड इन द लास्ट वीक, जी ऑर्डर मी मागच्या आठवड्यामध्ये दिलेली होती. म्हणजे पहिली ॲक्ट कोणती झाली असेल तर ऑर्डर देण्याची, आणि नंतरची ॲक्ट झाली असेल ते पार्सल मिळण्याची. राईट. म्हणून आपण आय हॅड ऑर्डर्ड इन द लास्ट वीक हे पास्ट परफेक्टमध्ये आपल्याला यूज करायचं आहे, आणि त्यानंतरचं सिम्पल पास्ट. त्यानंतर सेंटेन्स बघा. माय फादर सोल्ड हिज ओल्ड मोबाईल, माझ्या वडिलांनी त्यांचा फोन विकला. ओल्ड फोन विकला, सिम्पल पास्ट झाला. सोल्ड है ना, माय फादर सोल्ड, सिम्पल पास्ट, एस प्लस V2. माझ्या वडिलांनी त्यांचा फोन विकला, विच ही हॅड परचेज फ्रॉम मुंबई, जो त्यांनी मुंबईवरून आणलेला होता, विकत आणलेला होता. बघा, पहिल्यांदा फोन विकत घेतला म्हणजे ही ॲक्ट घडली, त्यानंतर फोन तो जुना फोन विकला. राईट. म्हणजे इन शॉर्ट आपल्याला हा टेन्स कधी यूज करायचा आहे? जेव्हा दोन ॲक्शन होतात तेव्हा. इट स्टार्टेड रेनिंग आफ्टर शी हॅड लेफ्ट, इट स्टार्टेड रेनिंग आफ्टर शी हॅड लेफ्ट. म्हणजे पहिल्यांदा ती गेली आणि त्यानंतर पावसाला सुरुवात झाली. म्हणजे ती गेल्यानंतर पावसाला सुरुवात झाली. पहिल्यांदा ती गेली म्हणजे घरून निघाली, आणि नंतर पाऊस सुरू झाला. राईट. म्हणजे प्रत्येक सेंटेन्समध्ये दोन दोन ॲक्शन आपण या सेंटेन्सेसमध्ये दाखवलेल्या आहे. हा एक यूज आहे, है ना. आता एक दुसरा पास्ट परफेक्ट टेन्सचा यूज आहे, हा पण समजून घ्या. टू एक्सप्रेस सम अनफुलफिल्ड डिझायर, हा यूज आहे. ओके, टू एक्सप्रेस सम अनफुलफिल्ड डिझायर म्हणजे ज्या काही डिझायर पूर्ण झाल्या नाही अशा वेळेनं देखील हा टेन्स आपण वापरतो. जसं बघा, आय विश माय फादर हॅड बीन हिअर ॲट दिस टाईम. आय विश म्हणजे मला असं वाटते की माझे वडील इथे असायला हवे होते, पण अनफुलफिल्ड डिझायर आहे म्हणजे त्याचे वडील इथं हजर नाही आहे. आय विश आय हॅड वर्कड हार्डर फॉर द एक्झाम, म्हणजे एक्झाम झालेली आहे, रिझल्ट पण लागलेला आहे, मार्क्स कमी मिळालेले आहे, तेव्हा हा म्हणतो आहे की आय विश आय हॅड वर्कड हार्डर फॉर एक्झामिनेशन.
मला असं वाटतं किंवा माझी अशी इच्छा होती की मी चांगला अभ्यास करायला पाहिजे होता, असं या सेंटेन्सचं मिनिंग आहे. आणि म्हणून पास्ट परफेक्ट टेन्स इज ऑल्सो यूज टू एक्सप्रेस सम अनफुलफिल्ड डिझायर. दिस इज द सेकंड यूज. आला का लक्षात पास्ट परफेक्ट टेन्स? चला आपण एक सचिनचं सेंटेन्स मॉडेल सेंटेन्स घेऊन घेऊ. ॲक्च्युली हे बेस्ट एक्झाम्पल नाही आहे, कारण की यामध्ये दोन ॲक्शन नाही आहे हे सचिनच्या एक्झाम्पलमध्ये. आणि म्हणून बेस्ट एक्झाम्पल जे सेंटेन्सेस आपण बघितलेले आहे वर, हे बेस्ट एक्झाम्पल पास्ट परफेक्ट टेन्सचे आहे. तरी एक मॉडेल म्हणून आपण स्टडी करू. सचिन हॅड प्लेड क्रिकेट. सचिन क्रिकेट खेळला होता. सचिन हॅड नॉट प्लेड क्रिकेट. सचिन क्रिकेट खेळलेला नव्हता. हॅड सचिन प्लेड क्रिकेट, मिनिंग आहे, इंटरॉगेटिव्ह आहे. सचिन क्रिकेट खेळला होता का? राईट. निगेटिव्ह करून इंटरॉगेटिव्ह प्लस निगेटिव्ह. हॅडंट सचिन प्लेड क्रिकेट. सचिन क्रिकेट खेळला नव्हता का? WH. व्हॉट हॅड सचिन डन. सचिनने काय केलेलं होतं, किंवा आपण इथं येस्टरडे लावा. व्हॉट हॅड सचिन डन येस्टरडे. काल सचिनने काय केलेलं होतं. विच गेम हॅड सचिन प्लेड. सचिन कुठला गेम खेळलेला होता. राईट. सो हा असा पास्ट परफेक्ट टेन्स आहे. काही एक्झाम्पल्स आहे, पटापट आपण पाहूया. नेक्स्ट टेन्सकडे वळूया. ही हॅड मॅनेज द मीटिंग. त्याने मीटिंग मॅनेज केलेली होती. वी हॅड बॉट अ न्यू हाऊस लास्ट इयर. आम्ही मागल्या वर्षी नवीन घर विकत घेतलेलं होतं. ओके. वी हॅड सबमिटेड आर प्रोजेक्ट अँड टीचर अलाउड अस टू सिट इन द क्लास. बघा हे बेस्ट एक्झाम्पल आहे. अजून वी हॅड सबमिटेड अवर प्रोजेक्ट. आम्ही आमचं प्रोजेक्ट सबमिट केलेलं होतं, पास्ट परफेक्ट. अँड टीचर अलाउड अस टू सिट इन द क्लास. आणि नंतर शिक्षकाने आम्हाला बसण्याची परवानगी दिली क्लासमध्ये. पहिल्यांदा प्रोजेक्ट सबमिट केलं आणि नंतर शिक्षकाने बसण्याची परमिशन दिली. राईट. आफ्टर ऋग्वेद हॅड फिनिश हिज होमवर्क, कौस्तुभ केम टू प्ले विथ हिम. आफ्टर ऋग्वेद हॅड फिनिश हिज होमवर्क, म्हणजे ऋग्वेदनं त्याचं होमवर्क फिनिश केल्यानंतर कौस्तुभ केम टू प्ले विथ हिम. कौस्तुभ त्याच्यासोबत खेळण्यासाठी आला. बघा हे पण बेस्ट एक्झाम्पल आहे. म्हणजे काय, आफ्टर ऋग्वेद हॅड फिनिश, ऋग्वेदनं पहिल्यांदा होमवर्क पूर्ण केलं आणि त्यानंतर कौस्तुभ खेळण्यासाठी आला. पहिली ॲक्ट झाली होमवर्क कंप्लीट करण्याची ऋग्वेदची, आणि त्यानंतर कौस्तुभ खेळण्यासाठी आला. अशा दोन ॲक्शन्स पास्ट परफेक्टमध्ये होत असते या स्ट्रक्चरमध्ये. त्यापैकी पहिली झालेली ॲक्शन आपल्याला पास्ट परफेक्ट टेन्समध्ये दाखवायची असते आणि त्यानंतर झालेली सिम्पल पास्ट टेन्समध्ये. येस्टरडे आय हॅड गॉन टू कॉलेज अँड टूक ॲडमिशन देअर. बघा काल मी कॉलेजला गेलो, म्हणजे गेलो होतो. ओके. हॅड गॉन टू कॉलेज अँड टूक ॲडमिशन देअर. हे आपण सिम्पल पास्ट आहे, म्हणजे आय टूक ॲडमिशन. टूक ॲडमिशन म्हणजेच आय टूक ॲडमिशन देअर, म्हणजे आय डबल न लिहिता आपण एकदाच लिहिलेला आहे. म्हणजे पहिल्यांदा कॉलेजमध्ये जाण्याची ॲक्शन झाली, त्यानंतर ॲडमिशन करण्याची. माय मदर हॅड कुक्ड फूड बिफोर डॅड केम बॅक फ्रॉम ऑफिस. म्हणजे माझ्या आईने स्वयंपाक केलेला होता, अगोदर स्वयंपाक केलेला होता आणि नंतर डॅड आले. डॅड केम बॅक फ्रॉम ऑफिस. राईट. सिम्पल पास्ट, इकडे पास्ट परफेक्ट. ही हॅड ब्रोकन द लॉक बिफोर शी बॉट की. बघा आता पुन्हा आणखी एक बेस्ट एक्झाम्पल आहे. ही हॅड ब्रोकन द लॉक. त्याने लॉक तोडलेलं होतं. बिफोर शी ब्रॉड की. त्यानंतर तिनं चावी आणली. ओके. शी ब्रॉड की, सिम्पल पास्ट. बट बिफोर दॅट व्हॉट हॅपन, ही हॅड ब्रोकन द लॉक. त्याने कुलूप तोडलेलं होतं. My brother deposited the money in the bank which he had got as prize. बघा माझ्या भावानं बँकमध्ये पैसे डिपॉझिट केले, विच ही हॅड गॉट ॲज अ प्राईज, जे त्याला
प्राईजमध्ये मिळालेले होते, म्हणजे पहिल्यांदा पैसे मिळाले प्राईजमध्ये आणि त्यांनी नंतर ते डिपॉझिट बँकमध्ये केले. अशा प्रकारे पास्ट परफेक्ट टेन्सचा वापर केला जातो. एकतर नोट मी अशी पण वाचली की पास्ट परफेक्ट टेन्स इज यूज्ड ऑलमोस्ट यूज अलॉंग विथ सिम्पल पास्ट टेन्स. सिम्पल पास्ट सोबतच पास्ट परफेक्ट टेन्सचा वापर करायला पाहिजे, अशासारखं एक नोट मी कुठंतरी वाचलेली आहे. ओके, त्यानंतर बघा नेक्स्ट टेन्स. सी पास्ट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स, राईट. बघा पास्ट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स अशाच सारखा आपण प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स पण बघितलेला होता, ज्यामध्ये सीन्स आणि फॉरचा आपण यूज पाहिला, 2 प्रिपोजिशन पाहिले. आता याचा यूज कधी? स्ट्रक्चर बघा, सब्जेक्ट प्लस हॅड बीन प्लस V3 प्लस ऑब्जेक्ट. तुम्हाला स्ट्रक्चर चांगल्या प्रकारे करून घेणे आहे आणि जेणेकरून टेन्स तुम्हाला सोपे जाईल. सी द यूज दिस टेन्स इज यूज्ड व्हेन द ॲक्शन स्टार्ट्स इन द पास्ट. भूतकाळामध्ये ॲक्शन सुरू होते, त्यानंतर सम ॲक्शन इज डन इन द पास्ट. काही ॲक्शन भूतकाळातच संपलेली असते, बट नॉट कम्प्लिटली डन. पूर्णच झाली नसून काही ॲक्शन भूतकाळात झालेली असते, बट द सेम ॲक्शन रिमेन्स कंटिन्यू इन द पास्ट. आणि तीच ॲक्शन भूतकाळामध्ये सुरू राहते. काही संपलेली असते, काही सुरू असते. अशा वेळेनं पास्ट परफेक्ट टेन्सचा वापर केला जातो. एक आपलं सचिनचं मॉडेल एक्झाम्पल आहेच इथे, ह्याला जास्त युजेस नाही आहे. सचिन हॅड बीन प्लेईंग क्रिकेट सिन्स मॉर्निंग. सचिन सकाळपासून क्रिकेट खेळत होता. इथं जर आपण हॅज जर टाकत असेल तर हा प्रेझेंट परफेक्ट टेन्सचं उदाहरण होते, प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअसचं. सचिन हॅज बीन प्लेईंग क्रिकेट सिन्स मॉर्निंगचा अर्थ आहे सचिन सकाळपासून क्रिकेट खेळत आलेला आहे, म्हणजे त्याची क्रिकेट खेळण्याची ॲक्ट अजूनही चालू आहे. पण आपण जर पास्ट परफेक्ट कंटिन्युअस टेन्सचा वापर जर करत असेल तर त्याचा अर्थ होईल, म्हणजे सेंटेन्स आहे सचिन हॅड बीन प्लेईंग क्रिकेट सिन्स मॉर्निंग. सचिन सकाळपासून क्रिकेट खेळत आलेला होता. ओके, आता पास्ट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स हा 2 टेन्सचं कॉम्बिनेशन आहे. कुठले 2 टेन्स? एक तर पास्ट परफेक्ट टेन्स आणि दुसरा पास्ट कंटिन्युअस टेन्स. सचिन हॅड नॉट बीन प्लेईंग क्रिकेट सिन्स मॉर्निंग. सचिन सकाळपासून क्रिकेट खेळत आलेला नव्हता. हॅड सचिन बीन प्लेईंग क्रिकेट सिन्स मॉर्निंग. सचिन सकाळपासून क्रिकेट खेळत आलेला होता का, किंवा सचिन सकाळपासून क्रिकेट खेळत होता का. पासून जेव्हा हा टेन्समध्ये शब्द येते, पासून, सकाळपासून, 2 वर्षापासून, 10 मिनिटापासून, तेव्हाच पास्ट परफेक्ट कंटिन्युअस टेन्सचा वापर होतो. अदरवाईज पासून हा शब्द जर आपण वापरला नाही तर तो पास्ट कंटिन्युअस टेन्स होतो. हॅडंट सचिन बीन प्लेईंग क्रिकेट सिन्स मॉर्निंग. सचिन सकाळपासून क्रिकेट खेळत नव्हता का. सचिन सकाळपासून क्रिकेट खेळत आलेला नव्हता का. व्हॉट हॅड सचिन बीन डुईंग सिन्स मॉर्निंग. सचिन सकाळपासून काय करत आलेला होता. ओके, चला बघा काही सेंटेन्सेस असेल. वी हॅड बीन डेकोरेटिंग द बर्थडे हॉल फॉर लास्ट 2. मी हे फॉर आणि सीन्सची कॉन्सेप्ट मागच्या व्हिडिओमध्ये डिटेलमध्ये एक्सप्लेन केलेली आहे. ज्या व्यक्तींनी ज्या लोकांनी, म्हणजे तुमच्यापैकी ज्या लोकांनी पार्ट 1 पाहिलेला नसेल टेन्सचा, तर पार्ट 1 बघा, डिटेल युजेस त्यामध्ये दिलेले आहे, राईट. आणि जर तुम्हाला व्हिडिओ चांगला पण वाटत असेल तर लाईक करा आणि सबस्क्राईब करा. ओके, जेणेकरून आम्हाला काही मोटिवेशन पण मिळते. सो वी हॅड बीन डेकोरेटिंग द बर्थडे We had been decorating the birthday hall for last 2 hours. मागच्या 2 तासापासून आम्ही बर्थडे हॉल डेकोरेट करत आलेलो होतो, इज द मराठी मिनिंग. गीता हॅड बीन प्रिपेअरिंग फॉर एक्झाम सिन्स जानेवारी. सिन्स कुठं वापरायचा, फॉर कुठं वापरायचा, हे मी तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये डिटेलमध्ये सांगितलेलं आहे. गीता हॅड बीन प्रिपेअरिंग फॉर एक्झाम सिन्स जानेवारी लास्ट इयर. मागल्या वर्षी गीता
जानेवारी महिन्यापासून एक्झामची प्रिपरेशन करत आलेली होती. PM मीन्स प्राईम मिनिस्टर हॅड बीन ट्रॅव्हलिंग इन द वर्ल्ड फॉर लास्ट 3 months. मागच्या 3 महिन्यापासून PM जगाचा प्रवास करत होते. हॅड यू बीन हेल्पिंग युअर नेफ्यू सिन्स 2005. 2005 पासून तू तुझ्या नेफ्यूला, नेफ्यू म्हणजे भाचा किंवा पुतण्या, भाच्याला मदत करत आलेली होती का? राईट. सो सी द नेक्स्ट सेंटेन्स. They had been manufacturing homely product for last 3 months. Last year. ओके. मागच्या वर्षी मागल्या 3 महिन्यापासून ते होमली प्रोडक्टचं मॅन्युफॅक्चरिंग करत आलेले होते. इट हॅड बीन रेनिंग फॉर ॲन आवर व्हेन यू रँग मी अप. जेव्हा तुम्हाला रिंग वाजवली किंवा फोन केला. इट हॅड बीन रेनिंग फॉर ॲन आवर. 1 तासापासून पाऊस पडत होता. 1 तासापासून पाऊस पडत होता जेव्हा तुम्हाला फोन केला. सी द लास्ट सेंटेन्स. ही हॅड बीन वेटिंग सिन्स नून. तो दुपारपासून वाट पाहत आलेला होता किंवा पाहत होता. व्हेन यू केम इन द इव्हनिंग. जेव्हा तो इव्हनिंगला आला. ओके. तर हा टेन्स बघा. जेव्हा एखादी ॲक्शन झालेली आहे, काही ॲक्शन झालेली आहे, मात्र तीच ॲक्शन भूतकाळात सुरू होती, अशा अर्थाने या टेन्स वापरल्या जाते. चला तर मग आता आपण टेन्सचे युजेस आपण डिटेलमध्ये बघत आहे. पुढच्या टेन्समध्ये मी तुम्हाला सिम्पल फ्युचर टेन्स म्हणजे फ्युचर टेन्स पूर्ण 4ही जे सब टेन्सेस आहे हे एक्सप्लेन करेल. आणि मागचा व्हिडिओ पण बघून घ्याल. ओके देन. थँक्यू.